बेवडे म्हणलो या बाबा बेवडी आहे का मला आज काय वहिनी मी तुम्हाला अजून जीव लावीन तुम्हाला जपन तुम्हाला अजून एक एक आणतो तुम्ही ना खरंच लय चांगले मला इतके दिवस तुमची कदरच नव्हती आता कळलं तुम्ही चांगले तुमच्या बहिणी सोबत लग्न झालं तरी तुम्हाला जीव लावीन मी हा मी होय झाडून घ्यायला मदत करू काय नाही नको नको पण तुम्ही हा आता आजी ना तुझा कोण आहे माझी दाजी वे मग झोपेतून उठली का आत्ताशी आई देवा नाही ध्यानातच नाही राहिलं वा 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 असे कपडे घालले ना तुम्ही म्हणलं आज जरा आहे ना चांगलं राहावा नाही आज चांगले दिसले म्हणूनच म्हणते मी नाही तर गळमाळा दिसत आज भारी दिसते ना पण हो चांगले चांगले झाडू का मी काय बा काजल काय करते घेणं पटापट झाडून वहिनी तेवढेच आले ते म्हणे मी दाजी ना मग आता दाजी नाही तर कोण आहे बरं तुम्हाला काय करायची पंचायत मी म्हणते तुम्ही माझ्या बहिणीपाशी येऊन थांबलेच का आला आता काय काय गरज काय मी म्हणते ती काम करते ना मग काम टेकडावणी उभं नाही राहायचं येऊन तिथं ती बिना लग्नाची मी बिना लग्नाचा आहे काही माझा विचार करीत जा ना वहिनी तुमचा तुम्ही. विचार करायची काय गरज नाही तुमच्या घरात लग्न करून मीच फसले ना अजून माझ्या बहिणीला काय फसले तुम्हाला माझ्या भावाने काय तुम्हाला खाऊ पिऊ घातलं नाही काय राहू द्या. आहेत ना अशा ते तशी मी माझ्या आई बापाच्याच घरी होते तुमच्या घरी आई येऊन उलट वाळून गेले मी वा 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 हा वा ना. वा वाळून गेले आणि भावाचा पुदक सांगा आता काय भावाला सकाळी संध्याकाळी ढुसली ना संध्याकाळपर्यंत उतरून देत नाही संध्याकाळी परत पिऊन झोपत सकाळी उतरून देत नाही आई तू सारखी काऊन भांडते त्यांच्या संग हे गप्प आहे. मग तुला जे सांगितलं ते कर कढीम भजे करते हा होय? माझ्यासाठी कढीम भजे काय? वहिनी मग आता तुम्ही अहो फुकट खायचं कमी करा काम धंदे बघा काय खाऊ घातलंय काम करतो तो खाऊ घाली ती काय नाही काय काम करीत काय माझ्या भावाचं नशीब हो काय बायको भेटली काय आलं आपलं म्हणलं काय माझ्या भावाचं नशीब उजाळलं बा हा, अशी बायको भेटली हा ना हम्म अहो फुकटचं खायचं कमी करा वा कामाला मी फुकट खातोय मग अरे आम्ही फुकट खातो तू का? आमच्या घरी येऊन खाती हे सांग कोण तू थांबा तुमच्या बाळा सांगते अरे सांग तुमचा भाऊ सांग फुकट खाते म्हणते म्हणून हा सांग सांग मी सांगू ना? काय मग असला त्या मोठा time म्हणून ला काय मग झालं असं नाही म्हणायचं दादा मी कुठं म्हणलं असे म्हणले ना मग तुम्हाला हा, सांगा नाही म्हणत बर ते सगळं बडबड जाऊ दे जरा कधीतरी शांतता घेत जायचं बहिणीचं लग्न नाही झालेलं हाय आपली हाय अशीच आपल्या घरी राहून घेन माझा विचार कर हा का मला माहितच नव्हतं माझ्या बहिणीची जिंदगी बरबाद करायची माहित केलीच केली तुमच्या भावानी आता तुम्ही राहिल्यात माझ्या बहिणीची जिंदगी अगं बरबाद सुखात राहील करायला. सुखात काही गरज नाही यो राजवाडा तिच्यासाठीच आहे राहू द्या तिला तुमच्यापेक्षा भारीतलं पोर भेटन काय हा. नशीब काय तुमचं बाया सांगावा काय राजावानी बाई काय हे बाई केवढ्याचा वाडा बांधलाय ते 5-50 कोटीचा कोटीचा ना कोटीचा का बांधला का लाखाचा बांधलाय त्या झोपडपट्टीमध्ये ठेवलाय मला अरे तुझ्या बापानी तुला कोपीत वाढिलं लहानाचं मोठं केलं की म्हणे या राजवाड्यात तरी तो नशीब हा बघ ना, किती काय मोठा मोठं आहे. राजवाडा आहे काय थोडा राजवाडा आहे का वहिनी. भाऊ कुठं पडलाय बघा कोणत्या गटारात माझ्या भावाला जा नको ना. नाव ठेवू आयला निसती वहिनी बाड 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 करीत राहते काय म्हणले कधीतरी शांततेत बोलत जाईल निसती वसकतीत मग माणसं. जा, वा घेऊन या हा येतो घेऊन भावाला मा भाव काम करीत असेल तिकडे शेतात तुला तर शेतात जायचं नाही शेतात नसल गटारीत पडला असेल कुठं लोळत माझ्या भावाला नको नाव ठेवू हम्म. पंचकृषीत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे ते हा आता काय पंचक्रोशीत प्रतिष्ठित व्यक्ती मग. दारू बाबतीत प्रतिष्ठित व्यक्ती असन बरे तू लग्न करून त्यासोबत आली ते मोठा पस्तावा झालाय लय पस्तावा झाला सांग हा. जर माझ्या भावाला किती पस्तावा झालाय हा हा सांगते रोजच सांगते पण ते ऐकायला तयार आहे का तो त्याच्या काय ते त्याच्या धुंदीतच असतो बाटलीच्या बर बर करा काम नका बडबड करू हा, नुसती तुम्ही सदा हे ना, कथा गाव बडबड पापाई. बडबड बडबड करीत राहते आम्ही काम करायचे यांच्या घरी आणले आम्हाला काम करायला आणि ही ना त्यात गाव घेत अय दादा अरे तुला लाज वाटू दे राव तू लग्न झालेलं आहे आणि तू खुशाली आड्यावर येऊन दारू पित बसतो मग काय करू काय करू अरे दारू नको ना पिऊ राव तू अरे घरी गेला का तो वहिनीचा वायताग हा सारखी बोलत राहते काय ये करा ते करा बर बर मला माहिती तिचा स्वभाव लय भांडकुदळ आहे ती बरं आता आहे ना पियाला तर पियाला आता खिशात बिशात नाही ना आणली तू? एक घेतली काय आला संध्याकाळच्याला परत जमत नाही रे यायला बरं झालं घेतली हा खोकल्याचं औषध नाही हा बरं बरं ठीक आहे हा चल तू घरी घरी काय करतो घरी काय करतो मग आता इथं काय करतो अड्ड्यावर मी बसतो इडच इथं नको चल तू घरी काय आलंय काय माहिती बाई द्या मला ओ बाबा काय
₹30 आहे, 30 घ्या मग. काय आहे? 6 लाडूचं पाकिट असतं, 30 आहे. राजगिरीचे लाडू आहे, उपासाला पण चालते, कोणाच तोंडाला चव नसते त्याला चालते. तुला काय लागायचं लाडू? मला खायचंय म्हणून. हवे ठीक आहे आणि बाबा, वाळून थांबा त्यांना द्या तोपर्यंत मी येते पैसे घेऊन. बर ओ बाबा काय काय दाखवा ना. हे काय ए, काजे अजून काय अजून याच्यात काय याच्यात द्या ना याच्यातलं. अयो सोन पापड्या अयो काजे ओ काय लालय. ओ तुला चल. काय खायचं हे काय हे? लय नको झोलू आता. मला वय वहिनी मला दोन्ही खायचंय. वहिनी तुमचे पती देव आणले. बया कुठं पडलेलं होतं काय ना कोणत्या गटारात आड्यावर होता आड्यावर. आड्या होते. कोण आहे इकडं? कोण नाही इथं ग बस. तुम्ही त्यांना घेऊन जा हे आम्हाला खायचं घ्यायचंय ते बाबा घाबरत्यान. आणि ते तुम्हाला खोकला येत होता ना त्याचं औषध बी आणलंय. खोकला बी येतोय सर्दी झाली वास येई नाही त्याचा काय होईना त्याचं मला. औषध आणलंय आता. ए, याचं काय वास येत राहतो का? रामचे, काय काय करते इकडं तू? मी वय घेतोय राजा आम्ही लाडू. हा ना बरं या तुम्ही लाडू घेऊन करा जा, ते, हा? तुम्ही निघा निघा. आणते छान. कुठं आव गप्पा ना मला इथं घ्यायचंय खायचं पळा. तू आहे ना असा बरं, चौघं हे घालील केवढ्याचं आहे? माणसाचं. हे ₹30 आणि आहे, हे हे ₹10 आहे. हा वय हा. मग मी हे दोन्ही देऊन टाका. आणि नाही का एक काम करा तुम्ही येत असतात प्रत्येक वेळेस ना मग माझ्या नावावर लिहून ठेवा. पुढच्या वेळेस आल्यावर मी ये देईन. दोन घे ना, ये दोन. तुला बी खायची वय मग, मग याचे दोन आहे ना आपण दोघी खाऊ ना अर्धा अर्धा. नाही बाय. बरं बाबा अजून एक घेते हा? बर हो का हे दोन आणि हे. कंप्लेट ₹50. 50 रुपये माझ्या खात्यावर लिहून ठेवा आणि परत आल्यावर घेऊन जा. हो. दाजीला देणार हे 3 लाडू माहिती 3 तोय. हा वय हा. ए पाय जास्त मला पाहिजे. झोपवला एकदाचा टेन्शन नाही आता. भाऊजी हा झोपला होय तुमचा भाऊ हा घातलं काय झोपी? हा घातलं. बरं झालं. वहिनी हा. मी असं भारी औषध आणलंय तुमच्या खोकल्यासाठी. तुमचा खोकलाच दूर होईल. पण सर्दी बी झाली ना. सगळं दूर होणार. तुम्ही काळजीच करू नका. फक्त असं कोणतं औषध आणलं दाजी तुम्ही? ते दिलंय माझ्या मित्रांनी. ते औषध आणलंय. म्हणलं का? कसं वहिनीची काळजी घेतली पाहिजे. भाव नाही दाजी घेत तर. किती चांगले आहेत ग. हा ना मग? बाया मी किती तो सड्यावानी करते भाऊजी तुम्हाला तुम्ही लय काळजी घेता बाई माई. अहो आता कसं आहे तुमच्या नवऱ्याला नाही द्या लक्ष द्यायला वेळ. पिऊन साधारण कदा पडलेला असतो. मग मी तुम्हाला म्हणत होते. तुमचं दुखणं भाणं वाढलं काही झालं तर त्याच्यापेक्षा म्हणलं चला एखादं जालीम उपाय बघू. तर मी औषध आणलंय. तुम्हाला ते औषध देईन. तेवढं औषध घ्या. हा. मग ते देऊ का तुम्हाला औषध? द्या तुम्ही देत असेल मला नाही कळत किती घ्यायचं आणि किती तिथे नाही. मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते बाई. हा वे हा, मग ये जाऊन तू तर मी पण औषध द्यायचं. खोकला बारा हा होईल बाई, वहिनीचा महिन्याला. खोकला बरा करून घेतो. येऊ का मग दाजी? हा हा ये. चला तुम्हाला औषध देतो मी, हा वहिनी. चला बरं भाऊजी. ओय, कार्ते कार्ते, अगं भूक लागली ग. या बाबा याला कुठे गेले कार्ते? हिला घरात आहे की नाही काय माहिती. भूक लागली एक तर लय. या बाबा हा? काय वा बाब्या बोल. वा 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 आज तशी खोकल्याच्या औषधाचा उपयोग झालाय गड्या. वहिनी मस्त डोलात आहे. चांगले या तुम्ही मला त्याच्यामुळे तुम्ही सभापत होता. बोले बाब्या बोल ना बोल तू आज. तुला रे बाबेवाली. हा तू आपला मित्र आहे. कोण मी? हा अगं मी तुझा नवरा आहे. माझा मित्र आहे. काय रे काय? काय नाही त्या- बरं आहे. त्यांना बरं आता तुझं वहिनी काय अशी बोलत मला? त्यांनी ना लय भारी येते. काय? त्यांना बोलायचं नाही अजिबात. हा का? हा एक नंबर एक नंबर. ही का जरा मिली काय? हा जरा मिली? काय येडे झाले काय तुमच्या आणि बेवडी आहे का मी फक्त मला थोडं बिंगत आहे. कसं काय? हा कसं काय पिंकच? औषध काय रे? हा काय केलंय? काय केलं? हा? अरे ते औषध दिलं वहिनीला खोकल्याचं. हा? म्हणलं वहिनी तुमचा खोकला बरा करतो. हा वहिनी तुमचा खोकला बरा करतो बर का. हा, मग ही का रे? हा मी संध्याकाळच्याला आणली होती. हा तो 30 दिली का काय गाडची? नाही बाबा ती मग? कशाला देऊ ती? ती आहे तू घरात आहे. वय बरं मी पाहून येतो घरातून. ए, बाय. बाब्या थांब थांब. मी घरात आणून ठेवली होती. ए, बाब्या बसणार. नाही नाही वहिनी जाऊ दे. कांटे ते उगाच थांब. ते गैरसमज नको. कांटे थांब. मला नाही बिंगत आहे. अगे काजे हा? कुठे आहे ती?
कोण ती फिंद्री बाई बहीण कुठे आहे? आ? भाऊजी बोला ना वहिनी. सांगा ना, काय बाई बहीण कुठे आहे? ते मैत्रिणीकडे गेली ना ती. त्या बाब्याला बोलवा इकडं. अय काजल कुठे बोलवा. अय, दादा तू एवढं लांब कोण अय, चालले? दादा इकडे आ ना, इकडे आ. काय तुम्ही लय चांगली आहे. आम्ही लय चांगलं आहे. तो नवरीकडे बघ बाबा. खाऊ- का रे हा? हा? मी तिने ठेवली होती तिने नाही तिथं नाही ना, मग आता ती पोटात गेली ना भाऊ. मग तो का खोकल्याचं औषध होतं बा दारू पाजली का तिला अय, मी काय 1000 रुपये अय, मी काय बेवडी काय बाब्या त्या हरी? अरे काते मी सध्या काच्याला मला पोट ते नाही म्हणायचं मला. काते काते हा, मला वाटलं काते दुसरंच काय. रात्रीच्याला मी आणली होती क्वार्टर सगळं हा, आणि यार तुला खोकल्याचं औषध बरोबर क्वार्टरच पाजली हा, भाऊजी हा? अय, वहिनी, अय, बाबा, कसा पस्तावा झाला रे हातपाय चांगली उतरली ना. काहून? काते अरे हाड, अरे हाड, कोण आहे तू? नवरा आहे मी तावाला ऐ, मी नाव ओळखत. चल नाही, वहिनी असं काय करताय? भाऊजी हा? तुम्ही काहून नाही लग्न केलं नाही सगळं? अय, वहिनी अरे दादा हे काय बघतोय मी माझ्या डोळ्यांनी? काय बात आहे? अरे तू काहीतरी अरे तो हाताने जट घेतले करू तो अरे म्हणलं हिची जिरा वावा चांगली काय? ही जिरा निघली आपलं ते काय नाही काय नाही. नाही हा. अं, दादा अरे तू बघ ना बाबा चांगली आता काय बघू मी आता सांग कना कना हानी ती. अय्या. भारी वाटत काय? पाईप माझा पाईप जे जे त्याचा पाय वहिनी, हे बघा पाईप मी हाणाच्या आधी कणत असतो तुम्ही हाणू नका मी काय? चांगलं चांगलं कणतो. काऊन कानाता अरे बाबा. काऊन कानाता आवडता बाबा एकच आहे. नका गा नको मार जा दे दादा भिंद्रे कुठे गेलती का तू? अय भट्टा तू कुठे गेलती? हे काय झालं? कुठे गेलती? काय भयानक झालं भाऊ उठ उठ उठ. इथं बस बरा तर बाई तू काय केलंय हे? काय दाजी? वहिनी मी जरा फिरून येतो हा. ऐ खाली बसा अरे दाजी कोणतं औषध दिलं तुम्ही माझ्या बहिणीला? ए बट्टर बट्टर बोल नको जास्त सांगितलं बोलायचं नाही जास्त गाडी बेकार रेस व्हायला लागली आता. बोलायचं नाही सांगितलं ना. ऐ बाब्या इथे माझ्याजवळ हा, बाब्या अरे मग नाव आहे त्यो. आप याकानी तोंड चालवायचं ना. मी जसं म्हणन तसं घरात झालं पाहिजे रे बाब्या. काय? वहीन, वहीन, वहीन. हाय रे. अरे बाबा तुला कळले. मी काय म्हणते? येऊन करतो भाऊजी हा. ए फिंद्रे काय? कान उड्या करून ऐक हा, इकडं तिकडं थोड मारायचं कमी करायचं काय हा. नाही तर एका टोल्यात वाकडी करीन काय काय तू इकडे नको सरकू ना. हा, मग कुठे जाऊ मी गप्पी. वहिनी म्हणणं काय तुमचं नेमकी मांडा ना तुम्ही म्हणणं. भाऊजी हा, ऐका हा. मला असं वाटत हा. माझ्या बहिणीचं तुमच्या संग लग्न लावून द्या एक आयला, नंबर वहिनी एकच नंबर काय? पाजली ते भारी झालं राव. हा, हा मी काय? लग्न करायला तयार आहे फक्त अजून एक आणायची आपल्याला. काय ही एक अजून एकाच वाज झाली ना नाही तर माझं कसं आहे माहित नाही का झटका अहो, अजून एक आणायची असं म्हणत होतो मी. अजून एक मी का तुम्हाला बेवडी दिसले का नाही नाही तुम्ही कोण आ? म्हणलं बेवडी? कोण म्हणलं बेवडी आहे? ऐ, वहिनी बेवडी का? दारू पाजली दाजी कोण म्हणलं? तुम्ही माझ्या- ऐ, मी काय बेवडी दिसले का तुला? ऐ फिंद्रे नाही बेवडी ना, नाही मी ना. काय बेवडी आहे का नाही नाही हा? ते फक्त खोकल्याचं थोडासा मी भिंगत नाही आहे म्हणलं दाजी म्हणलं दाजी. काय 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 म्हणते तुम्ही मी काहीच नाही मी म्हणलं बेवडी या बाबा बेवडी आहे का मी औषध. वहिनी हा. वाटलं तर तुम्हाला अजून एक आणतो. काय आपलं अजून एक खुश करून टाकतो तुम्हाला. मी तुम्हाला जीव लावितो तुम्हाला चांगलं जपतो. हा बाई. हा तुम्ही काय पाजली की काय म्हातारीला? ए भिंद्रे मी काय बेवडी दिसले नाही हा, नाही. बेवडी हा. कधी? नाही दाजी म्हणले मी नाही म्हणले. मी नाही म्हणलं या बाबा बेवडी आहे का मला या सांग. बाबा, भाऊ, आज काय हा? करणार? वहिनी मी तुम्हाला अजून जीव लावीन तुम्हाला जपन तुम्हाला अजून एक आणतो. तुम्ही ना खरंच लय चांगले हा, हा. मला इतके दिवस तुमची कदरच नव्हती आता कळलं तुम्ही चांगले तुमच्या बहिणीसोबत लग्न झालं तरी तरी तुम्हाला मी जीव तुला लावीन मी हा? सांगत होते, दाजी चांगली आहे. हा ए, तू गाप गा हा? नाही. तो वडील तू रोज मला दे जा आणून जमानत बरं नाही बरं का रे तो वडील रोज आणून दे जा एक हा हा रोज तू आणून ए, दे. वहिनी, बाब्या. आमचं बघा ना वहिनी. तू बोलायच नाही वहिनी हा आमचं बघा ना तेवढं लवकर काय बघायचं आमच्या दोघात लग्न. हा
करू ना आता लगेच चल चला, चल चला, लगेच ए, चला. चल ए, चल ए, लग्न कर चल चल लगेच लग्न लग्न होतं का? देऊ लावू चल वताना- काय? वताना लग्न. काय होतं? कोणाचं लग्न करायचे बाबा बाब्या बा लग्न करायचं तुला भावाचं भावाचं वाटलं तुला लग्न करायचं बा बेवरी सगळं हा, झालं ना एकदा हा. बस. हा, आयुष्याचं वाटलं केलं तू. हा. माझ्या भावापेक्षा जास्त जीव लावीन तुला तू काळजीच करू ए पिंजरे कहून उडती का लग्न करून देते तो लग्न लग्न हा, चला, लग्न द्या कर करून. भाऊजी चालेल लोलर चालला बोल. काय चालला घरी कुठं लग्न लावायचं ना तुम्ही पेले बिले या बाबा या, या. ए काय दिसता पडतच राहतंय हा काय होतंय लय मारी थी भाऊ आता लय अवघड आहे भाऊ तुला अवघड केलं तुला अवघड केलं रे रात्रभर कोकून द्यायचं रे तिला काय हा? बाब्या. काल औषध द्यायचं रे काय? ती उतरायच्या आता अजून एक तिला द्यावं लागेल नाही तर ऐ. मग लग्न मोडून म्हणजे मला दुसरीकडे जावं लागेल झोपायला नाही नाही बोलायचं नाही आवाज ए बान बान बंद. लग्न करायचं ना लग्न चल. आपण लग्नाला जाऊ चल. हात तिकडच कपडे बिपडे सगळे घेऊन मला मला हात दिला तर बरं होईल जरा अहो, हातच काय पाय. माधर ना माधर हा? माधर. काय करू? हात अरे, जाय दे हात धरायला लागले का मी उठा, पण उठा. हा इथं उतरायच्या आत लग्न. हा. नाही तर उतर. अहो भाऊजी दामा जरा अरे तुला बिघडत आहे. उचलते का उठा, वहिनी, उठा. हा. उठा, उठा. बाब्या, मला लग्नाला येणार का तू चल ना लग्नाला चल, चल. भाऊजी हा. आपण तुम्हाला ऐ हा. 50,000 ठेवले घे हा कपडे घ्यायचे कपडे हा आयला अंडर पॅन्ट दे ना हा? अंडर पॅन्ट भाऊजी अंडरपॅन्ट आहे का अरे पण ते सगळं सोड एवढी चिकाट वहिनी 10 रुपये देत नव्हती मागितले तर डायरेक्ट 50,000 हा. तुमच्या लग्नात ठेवले का? चमत्कार चमत्कार बरं ते जाऊ दे हा? सगळं अंडरपॅन्ट आहे का तुम्हाला हा, दादा घ्यायचं तू म्हणतो तसं मला 100 बनेल बिनेल सगळं घ्यायचंय हा. वहिनी पैसे कुठे आहेत सांगा बरं ए, तुमच्या ए, बहिणीला आणायला इकडे ऐकू नका कुणी नाही नाही ऐक त्या कपाटात आहे का चोर कप्पा आहे त्याच्यातून पैसे ऐकू नका कोणी म्हणलं ना चोर कप्पा आहे त्यातून पटक्यान त्या गादी खाली चावी ठेवलेली आहे घेऊन ये 50,000 पळ कळलं ना तुला इथून पुढे कधी पैसे लागले ना तर गादी घाली चावी राहते काय हो? नाही नाही ते सांगत होतो त्याला काय म्हणत होते तुला काय पैसे याच्याकडे कुठं पैसे असतात आणले ताई आणले आणलं ना चला लग्न करायचंय चला. लग्न लग्न ढांगडा नंदनांग भाऊजीचं लग्न भाऊजीचं लग्न ढांगडा नंदनांग ढांगडा नंदनांग ढांगडा